हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. मग आज झाडं का दाखवतो. झाडांना लय दिवस झालं पाणी दिलं नव्हतं म्हणून पाणी द्यायचं काम चाललेलं आणि आमच्या इथं तर अजिबात पाऊसच पडना झाले. मग म्हणलं चला पाणी तर द्यावं, कारण का झाडं सुकल्यासारखं दिसते. ते बघा तुम्हाला ऊन दिसत असेल. मग लगेचच देवपूजा वगैरे करायची होती. मग देवपूजेला फुलं वगैरे तोडून घेतली बघा. आणि आज पोरींनीच देवपूजा केलेली आहे. पोरींनीच पूजा वगैरे केली आणि देवपूजा करायला भरपूर असा उशीर झाला, कारण का माझी तब्येत बरी नाही आहे जरा. त्याच्यामुळं पोरी म्हणल्या मी करतो. मग पोरींनी सगळं बाकीचं केलं. देवपूजेला फुलं वगैरे काढली, कारण का म्हणलं आपली तब्येत बरी नसली की बघा आता कोण करणार घरात दुसरं. मग पोरींनाच म्हणायचं करा ग. पोरीनं म्हणल्यावर पोरी करते त्या, आणि लगेचच दिसलं की पोरी करते त्या बरं का. पोरीनं म्हणावं बी लागत नाही कधी कधी. हे स्वस्तिकचं झाड बघा. हे झाड आहे का नाही पूर्ण असं गेलतं, म्हणजे त्याच्यावर टमटम का पिकअप काय असतं ते गेलतं पूर्ण असं. आता आम्हाला वाटलं जगतच नाही, पण त्याला आम्ही माती वगैरे लावली. दीदीनं माझ्या लय सेवा केली त्या झाडाची. तेव्हा कुठं आज एवढं मोठं झालेलं आहे. आणि ह्या स्वस्तिकला फुलं भरपूर म्हणजे येतात आम्हाला. म्हणजे जेवढी फुलं पाहिजे तेवढी रोज आम्हाला फुलं ह्याची मिळतात. आणि आमच्या शेवंतीच्या झाडाचं तुम्ही म्हणसाल दरवेळेस म्हणली की दाखवते आणि का दाखवत नाही. तर बघा ह्या पोरींनी एवढी अशी फुलं तोडून घेतली बघा. केवढी गावली तिला आहे का. अजून पांढरी जास्वंद होती, खाली डबल जास्वंद होती, ती तोडायची होती. मग तिला म्हणलं खाली पण आहेत बघ, जा म्हणलं तोडून आण जा. मग तिनं तोडायला गेली बघा. पांढरी जास्वंद आहे ही आणि डबल जास्वंद पण तिथंच होती. मग तिनं दोन्ही पण जास्वंद्या तोडल्या आणि लगेचच मी म्हणलं शेवंती पण दाखव ग बाळा. म्हणलं लय दिवस झालं मी ताईंना सांगितले दाखवते आणि दाखवणंच होईना झालंय मला. कामाच्या ॲपातनं कसं असते, मोबाईल घेतोय म्हणजे घ्यायला पण भेटत नाही आणि त्याच्यामुळं ती राहूनच जाते. मग आज तुम्हाला पांढरी शेवंती बघायला भेटेल. आणि भरगच्च होती बरं का. ह्याच्यात आम्ही रोज देवाला फुलं तोडतोय रोज. नाही म्हणलं तरी मला वाटतंय रोज कमीत कमी 7-8 फुलं आम्ही शेवंतीची तोडत असेल. आणि अजून कोणी पण आलं तर त्याची फुलं घेऊन जातं. आम्ही त्याला नाही म्हणत नाही, कारण का शेवंती गच्च भरलेली आणि खाली त्या फुलांचं वजन झेपणं झालंय म्हणून साड्या ही होते वज झेपणा. फुलं साड्या होत्या 4-5, ते हातशिलाई वगैरे करून घेते मी. ही आता लास्टची साडी राहिली माझी हातशिलाईची, तेवढं करून घ्यावं म्हणलं. परत दुसरी कामं होती ते पण उरकावी म्हणलं. तर इकडे चाललंय आमच्या अक्षराची इस्त्री. मग तिचं काम चाललेलं इस्त्रीचं. आता ती इस्त्री करते बघा कुणाचे, तिच्या पप्पांचे कपडे वगैरे, ती जे काय करते शाळेचे. मग तिचं चाललेलं म्हणल्यावर चालू दे म्हणलं. चला आपली कामं आपण उरकावी. ती परत जायचं आहे मला थोडंसं गावात. पोरीने केलेली देवपूजा कशी वाटते ती नक्की सांगा. आणि लगेचच आमचं ह्याने बघा पतंग बनवायला घेतला, कारण का ह्यांना काही कामं नव्हती. बया मागं लागलेला पतंग बनवा पप्पा, पतंग बनवा म्हणलं तर त्यांनी लगेचच पतंग बनवायला घेतला. आणि कसा तर घरात कागद कट करत ही काय सुद्धा मला माहीत नव्हतं बरं का. ह्याचा दीदीनं व्हिडिओ घेतलेला, त्यामुळे दीदीलाच माहीत कधी बनवला, काय केलं काय नाही केलं. आणि हे बघा कसा वाटतोय पतंग ते नक्की सांगा. आणि त्याला मला वाटतंय त्याला सगळं त्यांनी गोळा केलं आहे सामान. चिकट पायतं, अजून त्याचं काय शिफ्टी वगैरे काय म्हणतात ती सगळं आहे. त्यांनी सगळं मस्त असा पतंग बनवलेला आहे. बघा आमचं किचन गार्डन आम्ही तयार केलं आहे सगळ्यांनी मिळून. एक लेवल करून घेतली माती वगैरे आणि मग झाडं रोपं वगैरे आणली. आणि ही झेंडूची, वांगी, टॅमॅटो ही सगळी अशी प्रत्येक झाडांची रोपं आणून लावली ती.